लोकसभा निवडणुकीत शांतता आणि मुक्त वातावरणात पार पडावी याकरिता जिल्हा प्रशासन तयारीला लागलेली असून याच अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी दिनांक 17 मार्च रोजी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून रूट मार्च काढण्यात आले। यावेळी रूट मार्च मध्ये पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडो सहभागी होते। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोस्ट कोल्हापुरी गेट अधिक चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्या या दृष्टीने 10:30 वाजता 12 वाजताच्या दरम्यान URT, CRPF, RCB पथक आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी संवेदनशील भागातील भाग निवडून त्या भागामध्ये पथसंचलन केलं, जेणेकरून लोकांना मतदानमुक्त वातावरणात होईल याचा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने आजचं हे पथसंचलन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये हनुमाननगर, सागरनगर, हैदरपुरा, महाजनपुरा, परदेशीपुरा, आनंदनगर, माता खिडकी, अंबा गेट, साबनपुरा, जवाहर गेट, तारखेडा आणि नालसापुऱ्यातून पथसंचलन करण्यात आले। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चची सुरुवात करण्यात आली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित राहावी हा या मागील उद्देश असल्याचे पुढे आले आहे। रूट मार्च पथक रस्त्यावर मार्गक्रमण करीत असताना मुस्लिम बहुल भागातील नागरिक मोठ्या कुतूहलाने बघत होते। अल्पसंख्याक भागात नेमकं काय झाले याचीच चर्चा ऐकवण्यास मिळाली। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च असल्याचे नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसर यांनी सांगितले।